थँक्यू डॉक्टर. खरंच म्हणजे तुम्ही ना तुम्ही माझ्या मुलीचं स्वप्न पूर्ण करताय. मला खरंच कळत नाही की तुमचे आभार मी कसे काय. अरे माझे कसले आभार. उलट मला तू केलेल्या मदतीची परतफेड करायची संधी मिळाली. मला समजलं. मला याचाच खूप आनंद होतोय. काका पण मीन काही नाही. तू निरपेक्ष भावनेने केलेली जनसेवाच तुझ्या कामी आली. समजलं. आता तू निश्चिंत राहा. तुझ्या मुलीचं ऑपरेशन व्यवस्थित पार पडेल. आणि काका खरंच खूप थँक्यू. आणि तुम्हाला पुढे काही आयुष्यात कधी काहीही अडचण आली ना तर बिंदास मला सांगा. मी नक्की मदत करेन तुमची. नक्कीच. येऊ. काळजी घे. आपण पटकन जाऊन. अच्छा ऐका, तुम्ही काका काकूंना जाऊन सांगा की पैशांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. मी मॅडमशी बोलून आलो. चल चल. भावना मॅडम. मॅडम अहो काय करताय तुम्ही सगळं. हो तुम्हाला काही झालं असतं तर. मग काय करू मी सिद्धिराज. मला काय करावं काहीच सुचत नव्हतं. म्हणून मग मी दिलं देवावर सगळं सोपवून. आता हाच काय तो न्याय करेल. मॅडम न्याय करेल नाही, न्याय केलाय. म्हणजे देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे. म्हणजे उद्या सकाळी 7 वाजता आपल्या आनंदीचं ऑपरेशन सुरू होणार आहे. काय काय बोलताय तुम्ही. हे कसं शक्य आहे. आणि एवढे पैसे कुठनं मिळाले. सगळं सांगतो तुम्हाला. 4 वर्षापूर्वी मला इथे हॉस्पिटल बांधायचं होतं. थकलेली सरकारी कामं पूर्ण करण्यासाठी जागोजागी भटकत होतो. शेवटी तुझ्याकडे आलो. तू लगेच मदतीला धावून आलास. वेगवेगळ्या चॅरिटेबल ट्रस्टची माझी ओळख करून दिलीस. त्यातून मिळालेल्या निधीतूनच आज हे हॉस्पिटल उभं राहिलंय. बेटा तुझे खूप खूप उपकार आहेत बघ माझ्यावर. बघा सिद्धिराज, काही वर्षांपूर्वी तुम्ही निस्वार्थीपणे केलेल्या जनसेवेमुळे आज आनंदींचं ऑपरेशन होत आहे. निस्वार्थपणे केलेली मदत आज ना उद्या कामी येतेच का. त्याचं फळ मिळतंच. भावना तुला खरं सांगू का, जेव्हा तुझं लग्न ठरत नव्हतं तेव्हा आम्हाला खूप काळजी होती की तुझा नवरा कसा असेल, तुझं लग्न कधी ठरेल. पण आता आमची खात्री पटली आहे की एका अतिशय सज्जन आणि जबाबदार मुलाबरोबर तुझं लग्न झालंय. काका काकू खरंच खूप थँक्यू. तुम्ही आलात ना म्हणून खूप आधार वाटला आम्हाला. जावई बापू आभार कसले मानताय. बरं आता टेन्शन घ्यायची तशी काही गरज नाहीये. तर मला असं वाटतं की तुम्ही दोघं घरी जा आणि आराम करा. खरंच आम्ही थांबतो ना. नाही नाही आई नको. सिद्धिराज अगदी बरोबर म्हणताय. तुम्ही दोघंही घरी जाऊन आराम करा. काही वाटलं तर मी तसं फोन करून कळवीन तुम्हाला. बर हे बघ, मी सकाळी यांना लवकर पाठवते. हा आई खरंच नको. बाबा तसं काही वाटलं ना तर मी खरंच नक्की फोन करून कळवीन तुम्हाला. हो नक्की कळवशील ना. नक्की. बर निघतो मग. पण काळजी घ्या आणि वाटलं तर फोन करा. हं? नक्की. येऊ. हो. जावई बापू. हा.
शिवा बिझी आहेस? काय झालं? हे तू मलाच विचारतोयस? सई प्लीज ना, पोडी नको घालूस. जे आहे ते बोल आणि जा प्लीज. मला एकटं राहू दे. असं असं का तू तुटक वागतोस माझ्याशी? नको ना. मी कामाचा विचार करतो. ठीक आहे? ठीक आहे ना, मग तुझ्या कामामध्ये मी मोडता घालायला आलेलेच नाहीये. मला तुला फक्त एवढंच विचारायचंय की इज समथिंग बॉदरिंग यू? तुला काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काही प्रॉब्लेम नाही. मिळालं तुला उत्तर? जा आता आणि जाताना दार लावून घे प्लीज. एवढा कशाला रूडली वागतोयस माझ्याशी? विश्वा, आपलं आता लग्न होणार आहे. मग काय करू मी? काय करू म्हणजे? 2 शब्द माझ्याशी नीट बोल. तेवढी तरी ऍटलीस्ट अपेक्षा करूच शकते ना मी तुझ्याकडून. आणि तेवढंही तुला जमणार नसेल ना तर नाही सांगून टाक तू मला. नाहीतर तुझ्या आई बाबांना तरी सांग, कारण तुझं माहिती नाही पण ते आपल्या लग्नाकडे आशा लावून बसले. मला माहितीये विश्वा, मला तुझ्याबद्दल जेवढ्या इंटेन्सिटीने वाटतं तेवढं तुला माझ्याबद्दल नाही वाटत. आणि त्यामुळे तुला नकार द्यायचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण तू तेही करत नाहीयेस. मग किमान आपल्या लग्नाला सपोर्ट तरी कर, पण तुला तेही करायचं नाहीये. प्लीज, तुझ्या मनात काय हे मला एकदा सांगून टाक. ठीक आहे, ऐक मग सई. मला वाटतं की आता या सगळ्याची खूप घाई होते आणि मला इतक्यात लग्न करायचं नाहीये. कळलं? इतके दिवस ती जान्हवी तुझ्या मनात होती म्हणून मी हा विषय काढला नव्हता. आणि आता काय कारण आहे तुझ्याकडे? तर घाई होती का? ती जान्हवी तुझ्या ऑफिसमध्ये तुझ्या समोर आली म्हणून तुझ्या मनातल्या भावना उफाळून आल्या? सई, स्टॉप इट. हे बघ, जानूला ना यामध्ये आणण्याचं काही कारण नाहीये. तुला कळत नाहीये तू कोणाबद्दल बोलतेस. कळतंय, सगळं कळतंय मला. थँक्यू क्लिअर केल्याबद्दल. तू अजूनही जर का तिच्याबद्दल एवढं पॉसेसिव्ह होणार असशील ना तर मलाच आता हे लग्न नाही करायचंय. मला नाही राहायचं इथे. काय? कुठे जाणार आहेस? माझं मी बघेन, जाईन कुठेही. तुला काय करायचंय त्याच्याशी? नोकरी करेन, वर्किंग विमेन्सच्या हॉस्टेलमध्ये जाऊन राहीन. पण मी आता इथे राहू शकत नाही. सई, सई ऐक. सई, औषध काय? औषधं घ्यायची आहेत ना? हा, घेतो, थोड्या वेळाने घेतो. काय झालं? कसला एवढा विचार करताय? सगळा गुंता झाला ग लक्ष्मी. खरंय हो, अगदी माझ्या मनातलं बोललात. एकीकडे संतोषचं प्रकरण, दुसरीकडे आनंदीचं. हे सगळं कधी संपणार हो? आपण निर्णय घेतल्यावर. म्हणजे लक्ष्मी, तुला आठवतं का मी ते शाळीग्राम विकून टाकायचं नाटक करत होतो तेव्हा बोलण्याच्या ओघात मी त्या दिवशी म्हटलं होतं की आपण जेव्हा आपलं लक्ष्मी निवास बांधू ना, 3 मजली लक्ष्मी निवास बांधू, तेव्हा प्रत्येकाला एक वेगळी खोली, प्रत्येकाला वेगळी बाथरूम देऊ, त्यांना प्रायव्हसी मिळेल. त्यामुळे आता मला वाटतंय प्रत्येकाला एक एक स्वतंत्र वेगळा मजलाच बांधून द्या. म्हणजे प्रत्येकाचं वेगळं स्वयंपाकघर? हो. अहो म्हणजे
मग एकमेकांशी काही संबंधच उरणार नाही. नको संबंध. हा अचानक हे सगळं काय आलंय तुमच्या मनात? का असं ठरवताय? अचानक नाही लक्ष्मी. मी जेव्हा विचार केला की याची सुरुवात का झाली, हे सगळं जे काही झालं ते का झालं, पैशांमुळे. म्हणजे आपण एकाच घरात राहिलो तर खर्च वाटले जातात, सोय आहे ना सगळ्यांची म्हणून. पण आता नकोच, हे सगळं थांबवूया. आता प्रत्येकाला वेगवेगळा स्वतंत्र मजला देऊ, म्हणजे नकोच संबंध, तोंडही पाहायला नको कोणी. अहो तुम्ही खरंच असं करणार आहात? हो लक्ष्मी. हे बघ, आपण असं करूया, आपल्या जमिनीवर आपलं लक्ष्मी निवास, 3 मजली लक्ष्मी निवास बांधायला सुरुवात करूया. काय वाटतं तुला? पैसे लागतील ना हो? हो मान्य आहे ना, लागतील ना पैसे. ठीक आहे ना, आहेत ना, माझ्या PF चे थोडेसे पैसे बाजूला काढून ठेवलेत ना, त्यांनी काम सुरू तर करू. पुढचे पैसे बघू ग, काहीतरी व्यवस्था होईल, पण काम सुरू करायचं बस. वरात काय रे बाळा? आजी, तुम्ही काय करताय? अरे काय आता झोपणार? तू आज इथेच झोपतोस का? आजी, एक विचारू? विचार ना बाळा. मी आईला पण खूप वेळा विचारलं, पण ती काहीच सांगत नाहीये, म्हणून मी तुम्हाला विचारायला आलो. विचार ना, काय विचारायचंय? माझे बाबा जेलमध्ये गेलेत का? वरद, अरे राजा, तुला कोणी सांगितलं रे हे? हं? मला माहितीये, जेव्हा खरं खरं असतं तेव्हा कोणीच काय बोलत नाही. नाहीतर तुम्ही मला सांगितलं असतं की तसं काय नाहीये. हे बघ भरत, अरे तू सिनेमात किंवा टीव्हीवर जे बघतोस ना की कोणाला पोलीस पकडून घेऊन गेले की त्याला त्रास देतात, त्याचा छळ करतात, असं काहीच होत नाहीये रे तुझ्या वडिलांच्या बाबतीत. मग ते काय नुसतेच जेलमध्ये गेलेत का? त्यांनी काहीतरी केलंच असेल ना. आजोबा, माझे बाबा चोर आहेत का? बाबा घरी येईपर्यंत मी शाळेत जाणार नाही. अरे भरत, शाळा बुडवून कसं चालेल बाळा? शाळेत तर जावं लागेल की नाही? पण मी शाळेत गेल्यावर माझे मित्र मला चिडवतील की माझे बाबा चोर आहेत म्हणून. मी नाही जाणार शाळेत. भरत, अरे असं नाही होणार. मला सांग, तुझ्या मित्रांना कसं कळेल हे? हो ना. जसं मला आता कळलं तसं सगळ्यांना थोड्या दिवसात कळेल. मग ते मला चिडवतील. त्यापेक्षा मी नाहीच जाणार शाळेत. वरात, अरे बाळा. ऐक तर. हॅरी, तुला कोणाचा तरी फोन येतोय. हॅरी, ए हॅरी, अरे फोन येतोय तुला. काय रे हरीश, कधी देणारेस बाकीचे पैसे? किती वेळा सांगणारेस देतो देतो म्हणून? आता नाही दिलेस ना तर घरी ये ना तुझ्या. हॅलो, माझा आवाज येतोय ना? नाही नाही नाही, येत नाहीये असं नाटक करूच नकोस. आता घरी येऊन समजावेन तुला. हॅरी, हॅरी, हॅरी. हो हो हो, आलोय आलोय. किती जोरात ओरडतीयस तू? काय झालंय काय? हॅरी, तुझ्या मोबाईलवर एक कॉल आला होता. हा मग? तो माणूस उरलेले पैसे मागतोय. हे सगळं काय आहे? हॅरी, तुझ्याशी बोलतीये मी. हे सगळं काय आहे? तू नको रे टेन्शन घेऊस अजिबात. अगं ते मी करतो सगळं सॉल्व. तू नको टेन्शन घेऊस. इनफ हॅरी,
कर आता. काय चालवलंयस हे? माझ्या माहेरच्यांच्या विरोधात जाऊन तुझ्याशी पळून जाऊन लग्न यासाठी नव्हतं केलं मी. काय काय प्रॉमिसेस केले होतेस तू मला? हा, ते तू विसरलाच असशील. तू स्वतः विसरलास, मला सुद्धा विसरायला लावलीस. का माहिती? कारण तू ते प्रॉमिसेस कधीच पूर्ण करू शकणार नव्हतास. तुला माहितीये, यावेळेस पण माझ्या घरचे मला सांगत होते सिंचन नको जाऊस तू परत त्या घरी, पण तरी सुद्धा मी परत आले. का माहिती? कारण माझा तुझ्यावर विश्वास होता की तू सुधरशील. पण नाही आहे, तू कधीच नाही सुधरू शकत. आणि अगं तू हे काय बोलतेस? प्लीज असं नको ना बोलूस. मला समजून घे ना. हे बघ, मी खरंच सांगतो, मी प्रयत्न करतोय, मनापासून सांगतोय. किती दिवस सांग ना, किती दिवस हॅरी? किती दिवस तू अजून खोटं बोलशील? बस कर आता. कंटाळले मी तुझ्या खोटं बोलण्याला. एकतर या घराने माझं डोकं उठवलंय. पण लक्षात ठेवा, इथून पुढे मी जे बोलेन ना तेच तू करायचं. समजलं? हो, समजलं. इथून पुढे तू म्हणशील तेच मी करेन. खरंच सांगतो. हात नको लावूस मला. हे सगळं वागणं बघायला परत नाही आले मी या घरी. तुमच्यासाठी घरून डबा आणलाय. ना तू ना बायको नावाला कलंक आहेस, कलंक. बाबा, आई, सांगा ना यांना तुम्ही तुमची तक्रार मागे घेताय म्हणून. आई, हे बघ, हे कसं आहे, किती गलिच्छ आहे, इथे जीव जाईल माझा. आमची आनंदी लवकर बरी होणार आहे. रडू नकोस ग बाळा. आई, तू रडू नकोस. तू रडलीस की मला खूप भीती वाटते. आता आम्ही आलोय ना, सगळं ठीक होणार आहे. बाबा, देवा, घडी पूर्ण विस्कटून गेली ह्या घराची. आणखी विस्कटू देऊ नकोस. माझ्या सगळ्या मुलांना चांगली बुद्धी दे आणि या घरात पुन्हा शांती नांदू दे. जयंत, जयंत ऐक ना. जयंत, मला ना तुला एक गुड न्यूज द्यायची आहे. जयंत, जयंत, जयंत ऐक ना. जयंत, तुला माहितीये का, आता आपल्या दोघांच्या आयुष्यात तिसरं कुणीतरी येणार आहे. जयंत, तुला कळतंय ना मी तुला काय सांगते ते? जयंत, जयंत, आपण दोघे आई बाबा होणार आहोत. जयंत, असा काय हा? जयंत, 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 जयंत उठ ना. जयंत प्लीज उठ ना. जयंत, जयंत उठ ना. जयंत उठ ना प्लीज.
काही हरकत नाही. मी उद्या सकाळी मस्त काहीतरी स्पेशल सरप्राईज प्लॅन करून जयंतला ही गुड न्यूज सांगेन. उद्याची मॉर्निंग खूप गोड असणार आहे. अरे देवा, ह्या सगळ्यात तर मी देवासमोर साखरच ठेवली नाही. नाही नाही, देवासमोर सगळ्यात आधी साखर ठेवायला हवी. आई, काय झालं? सिद्धूची वाट बघताय ना? आला नसेल ना तो? आणि फोनही उचलत नाहीये का? कुठं अडकलाय कोणास ठाऊक. हो ना आई, हे आणि पप्पा पण विचारत होते की सिद्धू कुठे गेलाय. अर्थातच त्या भावना आणि आनंदी सोबत असणार हॉस्पिटलमध्ये. त्याचीच तर भीती वाटते मला. म्हणजे बघा ना आई, ती कोण कुठली आनंदी आपल्या घरात आली काय, अचानक पडली काय, आणि थेट हॉस्पिटलमध्ये पण गेली हो. आणि आई, इतक्या मोठ्या हॉस्पिटलचा खर्च म्हणजे किती होणार, आणि तो खर्च कोण करणार? इथे कोण करणार म्हणजे? तिचे नातेवाईक आहेत, करतील ते. आई, तुम्ही किती भोळ्या आहात ना. म्हणजे साध्या साध्या गोष्टी पण तुमच्या लक्षात येत नाही. म्हणजे म्हणजे आई, तर सिद्धूला यायला उशीर का होतोय? त्या हॉस्पिटलची बिलं कोण भरणार? पैशांची सोय कोण करणार? धावपळ कोण करणार? आणि मला माहितीये, हे सगळं भावनानेच त्याला करायला सांगितलं असणार आहे. आणि आई, मला तर वाटत होतं सिद्धू आणि भावनामध्ये आता काहीतरी बरं होईल. पण त्या आनंदीमुळे त्या दोघांना एकमेकांसाठी टाइमच मिळत नाहीये. तुम्हाला असं नाही वाटत का? तू जा तुझ्या खोलीत. ठीक आहे आई, मी जाते. पण मी काय म्हणते, तुम्ही त्याची वाट बघत नका थांबू. मला नाही वाटत तो घरी येईल. का? तुला फोन केला होता का त्यांनी? फोन? आणि मला? हो आई, तुम्ही सिद्धूची आई आहात, तरी त्याने एक सुद्धा फोन केला नाही तुम्हाला. मला कसा फोन करेल? मला ना आजीचं म्हणणं पटायला लागलंय. आपल्या सिद्धूला ना त्या भावनाने मुठीत ठेवलंय. आणि आता ती आनंदी, तिची सगळी जबाबदारी तिने आपल्या सिद्धूच्या खांद्यावर टाकली. मला तर असं वाटतं ना की तिला फक्त तिच्यासाठी आणि तिच्या मुलीसाठी सांभाळ करणारं एक घर आणि एक माणूस हवा आहे. आई, मला असं वाटतंय की तिला आपल्या सिद्धूसोबत संसार करण्यामध्ये काहीच रस नाहीये. ठीक आहे आई, मी जाते झोपायला. पण तुम्ही पण लवकर झोपा. मला नाही वाटत तो घरी येईल. जयंत पण बाहेर गेलाय. सरप्राईजसाठी लागणाऱ्या गोष्टी आत्ताच ऑर्डर करून ठेवते.
हाय जानू. हाय. मी 5 मिनिटं तुझ्याशी बोलू शकतो का? मॅडसं विचारतोयस का? बोल ना. ऍक्च्युली मला कळत नाहीये मी कुठून सुरू करू, पण काहीही बोलू नकोस. काहीही बोलू नकोस. तू तुझं काम कर. सिद्धू 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 कुठं जाऊन बसलाय कुणाच ठाऊक. अरे इथे आग लागल्यासारखी परिस्थिती झाली आहे आणि ह्या बाबाचं पत्ताच नाहीये. अहो तुम्ही किती चिडताय? शांत व्हा. उगाच बीपी शूट होईल तुमचं. होऊ द्या एकदाचा बीपी शूट आमचा. काय व्हायचं ते होऊ द्या. नुसता ताप झाला डोक्याला. बाकीच्यांचा प्रचार जाऊन बघा कसा जोमात चाललाय. हे असे बॅनर्स मोठे मोठे पोस्टर्स लागल्यात गावभर. आमचा कुठे नामोनिशाणच नाही. सगळे नुसते ठोकळे भरलेत. कुणालाही काम जमत नाहीये. आणि काय विचारलं तर म्हणतात सिद्धू हे करायचा, सिद्धू ते करायचा, सिद्धू हे बघायचा, सिद्धू ते बघायचा, सिद्धू असं करायचा, सिद्धू तसा करायचा. सगळीकडे सिद्धू सिद्धू सिद्धू. आणि सिद्धू कुठे तर कुणालाच पत्ता नाही. अरे पण संपत. अरे काय अडले काय त्याच्या वाचून? त्याच्या जन्माआधी सुद्धा पक्षाची कामं चाललीच होतीत ना. काही तसं नाहीये. मग पार्टीच्या लोकांचा सिद्धूवर खूप विश्वास आहे. सगळे त्याला खूप मानतात. काल तर एक जण म्हणाला प्रचार सभेला सिद्धू नाही तर मजाच नाही. आणि आज तर एकाने कहरच केलं. डायरेक्ट म्हणाला प्रचार रॅलीला जर सिद्धू नसेल ना तर आम्ही निघणारच नाही. अगं आई तूच सांग आता मी सिद्धू शिवाय सगळी कामं कशी करू आणि आपला प्रचार तरी कसा सुरू करू. पण पप्पा सिद्धूला तर पक्षातून तुम्हीच काढलं होतं ना. मग तो आता इथे येऊन काय करणार. आणि तसंही तो आता पक्षाचा चेहरा नाहीये. पण तुमचं थोबाड बघून कोणी आपल्याला मत देईल असं वाटत नाहीये. तिकडे जाऊन बघा जरा. सिद्धूच्या नावाचा जप करणाऱ्यांची लाईन लागली आहे पार्टी ऑफिसच्या बाहेर. मग त्याच्याशिवाय प्रचार कसा सुरू करू सांग. जयशी तर बोलण्यात काय अर्थच नाहीये. तुम्ही शांत व्हा आधी. आपण नीट विचार करून काहीतरी यातून मार्ग काढूया. हे जे काही सगळं होतंय ना हे सगळं त्या सिद्धूच्या बायकोमुळे होतंय. अरे तिनंच फितवलं आपल्या सिद्धूला म्हणून तर आज ही वेळ आली आपल्यावरती. रोज रोज घरात भांडणं, रोज घरात भांडणं. आणि याचा परिणाम आपल्या पक्षावर पडतोय, आपल्या पार्टीवर पडतोय. मी सांगते संपत तुला तर पहिल्यांदा सांगते की या सिद्धूच्या बायकोला या घरातून हाकलून लावा. बघ सगळे प्रश्न सुटतील की नाही बघ. माफ करा आई, पण मला असं वाटतं की खरी अडचण भावना नसून ती आनंदी आहे. नाही म्हणजे बघा यांनी जेव्हा सिद्धूला पक्षातून काढलं त्यानंतर सुद्धा सिद्धू आपल्या पक्षासाठी काम करत होता. पण ती आनंदी आल्यापासून त्याचं काम कमी झालंय. मला असं वाटतं की आपण त्या आनंदीला पुन्हा बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्यासाठी विचार करायला हवा. हे मात्र तुम्ही 100 नंबरी खरं बोललात. मलाही आईंचं म्हणणं पडतंय. म्हणजे आनंदी आल्यापासून सतत भांडणच होत आहेत. तिला आपण हॉस्टेलच टाकलेलं बरं आहे. हे बघा जे काही करायचं असेल ते लवकरात लवकर करा. नाहीतर तेलही गेलं, तूपही गेलं आणि हातात राहिलं धुपाटलं. अशी गत होईल. समजलं संपत. आता मला सिद्धू आणि भावनाच्या संसारात आनंदीचा अडथळा नकोय. काही करून ती आनंदी या घरातून बाहेर गेलीच पाहिजे. काय संतोष दळवी झाली का झोप?
कशी येणार झोप? तुमच्याकडे एवढे मच्छर आहेत, त्यांनी रात्रभर झोपू दिलं नाही आहे मला. काल जे जेवण दिलं त्याने एवढी ऍसिडिटी झाली आहे की डोकं दुखायला लागलंय. त्या तिथे नीट झोपता येत नाही, अंग दुखतंय, पाठ दुखते. कशी लागणार झोप? नाही हो, नाही सहन होत. मी काय म्हणतो साहेब, माफ करा ना, चूक झाली माझी. समजलं मला, आता जाऊ द्या ना मला घरी. तुम्ही 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 जे म्हणाल ते गुन्हे मानायला तयार आहे मी, पण मला घरी जाऊ द्या, इथे नका ठेवू साहेब प्लीज. अहो आता मी काय करणार आहे दळवी? हां, चोरी तुम्ही केली आहे तर शिक्षा तर तुम्हालाच भोगावी लागेल ना. अहो मी ती चोरी नाही हो केली. किती वेळा सांगू तुम्हाला, ते शाळीग्राम विकायची आयडिया आमच्या बाबांची होती. नाही नाही नाही, मी चोरी केली, मी मान्य करतो सगळे गुन्हे. मला जाऊ द्या घरी साहेब, सोडा ना प्लीज, पाया पडतो, जाऊ द्या. नाही नाही, आता काहीच नाही होऊ शकत साहेब. ओ ओ ओ साहेब 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 ओ साहेब ऐका ना. ओ साहेब साहेब. काय रे, काय म्हणत होतो तो? साहेब, फार गळून गेलाय तो. तुम्ही म्हणाल ते करतो, फक्त मला इथून सोडा म्हणाला. लाव त्याच्या वडिलांना फोन. हो साहेब. इन्स्पेक्टर साहेबांचा फोन. लक्ष्मी, हे लक्ष्मी, आले आले. अगं लवकर ये. अहो काय झालं? अगं इन्स्पेक्टर साहेबांचा फोन आहे, ऐकूया काय म्हणतात. स्पीकरवर टाकतो. हॅलो इन्स्पेक्टर साहेब, बोला. तुझ्या पोराला पश्चाताप झालेला आहे असं दिसतंय. लॉकअप मधून बाहेर पडण्यासाठी तो काहीही करायला तयार आहे. माया ऐक, आईचा कॉल उचल आणि तिला सांग की इथे काय परिस्थिती नाही. हा तू रिलॅक्स हो रिलॅक्स. आणि ऐक ना सिद्धू, वहिनींकडे बघणार आहे. वहिनी जाम टेन्शनमध्ये दिसत आहेत रे. सिद्धू जरा बोलून घे ना त्यांच्याशी. हां मी उचलतो. हा चल आलं. मॅडम अहो नका हो इतक्या पॅनिक, होईल सगळं ठीक. मला भीती वाटते हो खूप. मॅडम माझ्याकडे बघा. असं मन मला सांगतंय की की आनंदीला काहीही होणार नाही. तिचं ऑपरेशन आहे ना एकदम व्यवस्थित पार पडेल. बघाच तुम्ही. काय झालं? अहो काय झालं सांगा ना. अहो मॅडम. अहो मॅडम काय झालंय नेमकं? इमर्जन्सी आहे, प्लीज बाजूला अहो, नाही, ती कळतंय आम्हाला, पण ती कशी आहे काय ते तरी सांगा काही. अहो मॅडम तुम्ही काय झालं आनंदींना? मॅडम अहो काही नसणार झालं. मग प्रोसिजर असेल त्यांची. आपल्याला थोडी माहिती आहे की ऑपरेशनचं वातावरण नेमकं कसं काय असतं आपल्याला काही माहित नाही ना. तुम्ही नका काळजी घेऊ, आनंदीला काहीही होणार नाही. हां वन मिनिट. हॅलो 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 हॅलो. जानू, आय थिंक इथे रेंज येत नाही आहे. मी बाहेर जाऊन हा कॉल घेऊन आलो. एक्सक्यूज.
काय करू? जयंतबद्दल जानूशी बोलू का? हॅलो, हा आता ऐकू येते? येस येस, मी तेच म्हणत होतो, मी कॉन्फरन्सबद्दल विसरलेलो नाही. मी, माझा पार्टनर आणि माझी मॅनेजर आम्ही निघतोच आहोत. ओके, विल बी देअर. बाय. जानू, मला तुझ्यासोबत बोलायचं होतं, पण कळत नाहीये की आत्ता बोलू शकतो का? असं नक्की काय बोलायचंय तुला विश्वा? जानू, तू खुश आहेस ना? विश्वा, मी म्हणून कसं काय झालं? जानू, जयंत, जयंत तू दार वाजवतोयस का? जयंत, जानू, जयंत, काय झालं? तू दार वाजवतोयस का जयंत? बाहेरून दार बंद झालंय का? जयंत, दार असं कसं बंद झालं? बाहेरून दार उघडत नाहीये का? थांब थांब, मी आतून ट्राय करते. जानू, तू दार का नाही उघडत आहेस? जानू, तू आतून दरवाजा का लावलायस? जानू, दार उघड. जयंत, मी नाही दार लावून घेतलंय आतमधून. खरंच सांगते मी जयंत. एक मिनिट थांब, मी ट्राय करते. जानू, बाजूला हो, मी प्रयत्न करतो. अरे पण मी प्रयत्न करतो. थांब. विश्वा, थांब. मिस्टर कानिटकर, ऐका ना. मगाशी तुम्ही फोनवर बोलताना बाहेर गेला, त्यानंतर बहुतेक दरवाजा लॉक झाला. दार उघड. नमस्कार इन्स्पेक्टर साहेब. अरे मिस्टर अँड मिसेस दळवी या आहे. साहेब, संतोष. हो, हा पहिला लोक. संतोष, आई, मामा, तुम्ही आलात? तुम्ही मला घेऊन जायला आलात ना? हो ना? हो, आम्ही तुला घेऊन जायला चाललो. बाबा, मला माहित होतं तुम्ही येणार. तुम्ही ना, इतका हुरळून जाऊ नकोस रे, कारण तुला आम्ही काही इथनं वाजत गाजत घेऊन जाणार नाही आहोत. तसं काहीही केलं नाही आहेस तू, कळलं ना? आम्ही तुला नेऊ, पण एका हो बाबा, असं काय करताय? आई बाबांनी मला लॉकअप मध्ये टाकलं, तर अजून काय हवंय? अजून कसली अट? अहो, आपल्या संतोषचा सूर अगदी बदललाय. हो, पण हा बदल किती टिकतोय ते बघूया. असं नका बोलू बाबा. अहो, घरातली एक वस्तू मी घेतली, ती पण घरातच आहे, तर त्याला तुम्ही चोरी असे जड जड शब्द वापरून मला इथे पाठवलं. अजून काय करायचंय? मी काय करणं बाकी आहे? झाली तेवढी शिक्षा पुरे झाली. नको ना आता अटी वगैरे काही. चला ना जाऊया घरी. सांगा ना त्यांना, चला जाऊया. असं नाही चाललं. संतोष, तुला आठवते का इथं येण्याआधी तू एक वचन दिलं होतंस? तू हे मान्य केलं होतंस की जर तू चोरी केलीस हे सिद्ध झालं तर तुझी आई जे म्हणेल ते तू करशील. बघा संतोष, शाळीग्राम तूच चोरलेस हे जर मी सिद्ध केलं तर मी जे म्हणेन ते तुला करावं लागेल. ठीक आहे,
ठीक आहे ठीक आहे. हा पण ते तेव्हा म्हणालो होतो, आता जेलमध्ये सुद्धा आलो. झाली तेवढी शिक्षा पुरे झाली. चला ना आता घरी जाऊ. सांगा ना त्यांना, चला जाऊया घरी. अट वगैरे काही नको. ठीक आहे, मग तुझी सुटका तूच करून घे. चल आपण निघू लक्ष्मी. बाबा 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 थांबा प्लीज. तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे. सगळं 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 मान्य तुमचं. नक्की ना. हो. आई इथे खूप मच्छर आहेत, उंदीरपण आहेत, झोप नाही लागली मला. या नरक वासातून मला बाहेर काढा प्लीज प्लीज. बाबा घेऊन चला ना मला घरी. आई सांग ना त्यांना.